नमस्कार. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आजचे आपले पाहुणे आहेत ऐन परीक्षेच्या तोंडावर भाजपच्या वर्गात ॲडमिशन घेत थेट खासदारकीच्याच परीक्षेला बसलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. देशातल्या अत्यंत हाय प्रोफाईल केसेस लढणारे आणि जिंकणारे वकील अशी उज्ज्वल निकमांची ओळख आहे आणि खासियत. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणं, 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींना दोषी ठरवणं, कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळवून देणं, खैरलांची प्रकरण अशा अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये वकील म्हणून त्यांचे योगदान मोठं आहे. तर गेली अनेक वर्ष कोर्ट आणि कोर्टरूममध्ये रमणारे आणि कायद्याची भाषा बोलणारे उज्ज्वल निकम सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात कमालीचे चर्चेत आहेत. आणि याला कारण आहे, कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना भाजपकडनं उत्तर मध्य मुंबईतनं मिळालेली लोकसभेची उमेदवारी. आता काळ्या कोटामध्ये वावरणाऱ्या उज्ज्वल निकमांनी अचानक पुढाऱ्यांचा पांढरा शुभ्र सदरा आपलासा कसा केला, अचानक राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला, लोकसभेच्या परीक्षेची त्यांची तयारी, त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे, याबद्दल आज त्यांना आपण तोंडी परीक्षेत बोलतं करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे आणि सविस्तर उत्तरांनी आपण सुरुवात करूया तोंडी परीक्षेला. जरूर. निकम साहेब, अनेक वर्षांनी आता तुम्ही या परीक्षेसाठी असे बसलेले असाल या बाकांवर, पण अशी परीक्षा द्यावी असं नेमकं तुम्हाला कधी वाटलं? असं आपण खासदार होऊ वगैरे किंवा खासदार व्हावं अशी गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला स्वप्न वगैरे पडत होती का? खरं सांगू ना राजीव, कारण आता काही मी न्यायालयात नाही, परंतु अशी स्वप्न मला कधीही पडत नव्हती. मी राजकारणात यावं असं यापूर्वी देखील 5 वर्षापूर्वी काही राजकीय पक्षांनी मला विनंती केली होती. नाही असं नाही, पण त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिला की नाही, मी येऊ शकत नाही. आता ह्या वेळेला काय झालं की गेले 15-20 दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की जेणेकरून मला देखील कन्व्हिन्स करण्यात आलं की यावं. न्यायालयात आपण एक विशिष्ट क्षेत्र उंची गाठलेली आहे, जनमानसात तुम्ही माहीत झालेला आहात. पुन्हा तेच बेक बे दुने 4 बेत्रिक 6 हे किती दिवस आपण करणार? महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी गेलेलो आहे, जात आहे आजही. त्याच्यामुळे हा विचार जेव्हा, आणि दुसरं असं की देश बलवान करायचा असेल, राजकारणात चांगली माणसं येणं जरुरीचं असेल, म्हणजे मी स्वतःला फार चांगला मानतो अशातलाही भाग नाही, तर आमच्यासारख्या लोकांनी ही राजकारणाची एक छबी बदलवली पाहिजे. लोकांना असं वाटतं राजकारणात चांगल्या माणसांनी येऊ नये, राजकारण वाईट आहे, राजकारण काही होत नाही, एकच गोष्ट करता येते. पण हा विचार चुकीचा आहे असं देखील मला समजावण्यात आलं. आणि मी खरोखर ज्यावेळेला मी अभ्यास केला कुठल्या पक्षात जायचं की नाही, त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काही, कारण मी आतापर्यंत खटले चालवले नेहमीच आरोपींच्या विरुद्ध, की राष्ट्राची सुरक्षितता आणि मी दहशतवाद आणि तहाची बोलणी एकत्र होऊ शकत नाही असं ठाम ठणकावून सांगणारे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं एक वाक्य मला ते भावलं. मी अनेक गोष्टीचा तसं विचार केला. मी कोणाचा आंधळा भक्त कधीच राहिलो नाही आणि राहणारही नाही, परंतु पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या सरकारने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात त्यामुळे भावला मी ठरवलं की आता आपण राजकारणात जाणं जरुरीचं आहे, ही योग्य वेळ आहे. अर्थात यावरही काही लोकांकडनं मतप्रदर्शनं झाली नाही असं नाही आहे. शेवटी निर्णय मला घ्यायचा होता आणि मी हा निर्णय घेतला. पण तुम्हाला नेमकं कधी कळलं होतं, म्हणजे तुम्हाला ही ऑफर कधी दिली गेली आणि ऑफर देणं आणि ते घेणं याच्यामध्ये साधारण? नाही, 15-1 दिवसापूर्वी मला विचारण्यात आलं. अर्थात मी लगेच काही स्वीकार केला नाही. म्हटलं विचार करतो. आमच्या घरातच लोकशाही मार्गाने मतदान झालं आणि मी मायनॉरिटी झालो.
अच्छा, सगळ्यांचं मत होतं की तुम्ही लढलं पाहिजे. आता किती दिवस तुम्ही कराल बाहेर इकडच्या जिल्ह्यात दर 2 दिवसांनी माझा जिल्हा बदलत असेल, दर 2 दिवसांनी झोपण्याची गादी बदलत असे, उशी बदलत असे, आणि कुठल्याही गोष्टीला एक विशिष्ट मर्यादा असते करण्याला. तर तुम्ही किती जाणार होता. म्हटलं ठीक आहे, हे पण फील्ड बघूया. मी सरकारी वकील म्हणजे मी असा दावा करतो की मी ह्या सरकारी वकील म्हणजे मुंबईला जास्त माहिती झालो मुंबई बॉम्बस्फोट खटला 93च्या निमित्ताने, परंतु पब्लिक प्रॉसिक्युटर म्हटलं की लोकांची एक मनातील मानसिक भावना जी असायची ती काही फारशी चांगली आढळून आली नाही. हा मी कन्सेप्ट बदलून टाकला म्हणजे असं मी वाटतं. कारण ज्या वेळेला काही लॉ झालेले स्टुडंट मला भेटतात, म्हणतात की निकम सर तुम्ही आम्हाला वकील व्हायचं आहे. कारण वकील मला व्हायचं नव्हतं माझ्या जमान्यात. म्हटलं मला आश्चर्य वाटायचं, कारण मी त्यावेळेला माझ्या वेळेला वाटत नव्हतं, कारण त्या लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता. त्याच्यामुळे ही तरुण सुलभ जी इच्छा मनामध्ये असते तशी इच्छा त्यावेळेला माझ्या मनात होती. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मी पब्लिक प्रॉसिक्युटरचा एक कन्सेप्ट बदलून टाकला असा माझा दावा आहे, आणि तो दावा खरा आहे याची प्रचिती मला प्रत्येक जिल्ह्यात येत असते. दुसरी थोडक्यात 1 मिनिटात पूर्ण करू. दुसरी गोष्ट म्हणजे मंत्री होऊन किंवा हे होऊन बाकीच्या गोष्टीहून जे काही प्रेस्टीज मिळायचं असतं ते मला आजही मिळत आहे. म्हणून मी थोडासा नकार देत होता, पण शेवटी मी लोकशाही राज्यात राहत असल्यामुळे मेजॉरिटीला मान देतो, आणि मग असं मेजॉरिटीतून हा निर्णय घेतला. खरं तर म्हणजे म्हणजे एकूण तुमची जी इमेज आहे झालेली ती जेव्हाही देशावर मुंबईवरची जी काही प्रश्न संकट, मुंबईवरचे हल्ले वगैरे अशाच प्रत्येक वेळेला तुम्ही त्या केसेस लढलात, आणि एक राष्ट्रप्रेमी माणसांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याला तुम्ही म्हणजे शब्दरूप तर दिलंतच कोर्टामध्ये, पण तिथं न्याय मिळवून देण्याचा तुम्ही सदैव प्रयत्न केलात. तर ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रत्येक खटल्याकडे मी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. माझा एक स्वभाव आहे, मी नेहमी म्हणतोय की मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीशी बोलतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे, कशा प्रवृत्तीची आहे ताडू शकतो. याला स्वतःचा अभ्यास करणं समजा. मी लॉजिक फार मानणार आहे, तर्कशास्त्र. तर्कशास्त्राचं प्रमेय वरून आपल्याला एक गोष्ट शिकता येते की अनुकरण करता येतं. माझ्याकडे माझा येणारा साक्षीदार हा साधा बऱ्याचशा जिल्ह्यातील साक्षीदार अशिक्षित असतो, त्याला समजत नाही, पहिलेच न्यायालयाच्या वातावरणाने घाबरून जातो. आरोपींच्या वकिलांची जोरात प्रश्न विचारला तर मला म्हणता येत नाही ना की तू जोरात प्रश्न विचारू नको, तर माझा आवाजच तसा आहे, आणि असतोही काही लोकांच्या वकिलांचा. त्याच्यामुळे ती त्याची मानसिकता उंचावणं हा एक भाग असतो. त्या साक्षीदाराला प्रति माझ्यासारखं तयार करणं, काय प्रोबेबल लाईन ऑफ क्रॉस एक्झेम्पशन असेल हे सांगणं आणि उत्तरं देणं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपसूक घडत असतात, आणि म्हणून ज्यावेळेला मी हा विचार केला की दिस इज अ प्रॉपर टाईम. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या केसेस लढत होतात, आता तुम्हाला मागं वळून बघताना त्यातलं चॅलेंजिंग काय होतं, आणि व्यवस्था जी आहेत आपल्या व्यवस्था प्रशासन यांचा तुम्हाला त्या सगळ्यामध्ये सपोर्ट किती होता? काही अडचणी होत्या का आलेल्या? काही अडथळे होते का? नाही, असं आहे, ज्या वेळेला कसाबला फाशी दिल्यानंतर मी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही 3 लोक 4घांचं शिष्टमंडळ गेलो होतो. इस्लामाबादला आम्ही 8 दिवस होतो. तिथे आम्ही म्हटलं की तुम्ही हाफिज सईद झकीर रहमान लखवीला पकडत नाहीत, ज्यांना पकडलेलं आहे ते पेटी वर्कर्स आहेत, तुमची ट्रायल कोणत्या प्रोग्रेसला आहे काय, त्यांनी आम्हाला त्यांचे डिपॉझिट म्हटलं इन कॅमेरा चालवले. नाही आमच्या इथे सुरक्षित असते म्हणून आम्ही चालवलं. म्हटलं आम्ही तर ओपन कोर्टात चालवले, आम्ही पत्रकारांना सगळ्यांना परवानगी दिली होती बसण्याची आमच्यावरती छापण्याची, आमच्यावर टीका करण्याची, आम्ही मटन बिर्याणी म्हटलं की उलटे सुलटे अर्थ काढण्याची परवानगी आम्ही दिली होती. या सगळ्या गोष्टीचा आम्ही परिणाम काय झाला, आणि पाकिस्तानमध्ये आम्हाला परत यावं लागलं. त्यावेळेला पुरावे द्या तुम्ही, पुरावे.
आता हा पुरावा देण्याचा प्रश्न जो आहे हा मी इथे आल्यानंतर भारत सरकारला सांगितलं. ते म्हणाले आता पुरावे कुठं द्यायचे. मग मध्यंतरी मग डेव्हिड हेडलीला शिकागो कोर्टाने 35 वर्ष शिक्षा दिली. ही बाब मी वाचली. मी आमच्या पोलीस आयुक्तांना तत्कालीन पोलिसांना सांगितलं डेव्हिड हेडलीचा पुरावा घ्यावा लागेल. त्यांना नाही असं शक्य होणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांचं मत अगदी निगेटिव्ह होतं की हे शक्य होणार नाही. डबल जीओपार्डी आहे, त्याला त्या गुन्ह्याकरता शिक्षा झालेली आहे, मग पुन्हा आपण त्याला याच्यात आरोपी कसं करणार. म्हटलं मला आरोपी त्याला इथे करायचंच नाही आहे. त्यांना समजून सांगितलं की मला त्याचा उपयोग साक्षीदार म्हणून करायचा आहे. हे चॅनललाच पहिल्यांदा सांगतो. तो जरी आरोपी असला तरी आपल्याला इथे भारतात त्याला आणता येत नाही. भारतात आणता येत नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग नाही करत. तशी प्ली बार्गेन ॲग्रीमेंटमध्ये तशी तरतूद आहे. तुमच्याकडे पाठवलं जाणार नाही, पाकिस्तानला पाठवतो, पण तो पुरावा देईल. आता जो आरोपी आहे, कारण 26/11च्या अगोदर याने शिवसेना भवनची रेकी केली होती, सगळ्या स्थानाची रेकी केली होती आणि पाकिस्तानमध्ये लष्कर तोयबाल त्यांनी दिले होते. हे शिकागो कोर्टाचं प्ली बार्गेनचा निकाल मी वाचल्यानंतर माझी गोष्ट लक्षात आली आणि मग मी ठरवलं की याचा आपण उपयोग केला पाहिजे. माझी पोलीस यंत्रणा, आमचे पोलीस त्यावेळेला ते म्हणाले नाही असं शक्य होणार नाही, हे नाही ते नाही. अनेक वरिष्ठ IPS अधिकारी आमच्यानी नाही सांगितलं. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. मला समजे ना की हे काय करायचं. मी पोलिसांना, आमच्या अधिकाऱ्यांना हेही सांगितलं होतं की आपल्याला याचा उपयोग करता येईल पाकिस्तानच्या विरुद्ध. कारण इंग्रजीत म्हण आहे, चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवा, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. काट्याने काटा काढला पाहिजे, गनिमी कावा आपण वापरला पाहिजे. देवेंद्रजींना मी हे समजावून सांगितलं, देवेंद्रजींना पटलं. फरक बघा कसं असतो. आणि मग पटल्यानंतर त्यांनी मला प्रश्न साधा विचारला की तुम्हाला माझ्याकडनं काय असिस्टन्स पाहिजे. मी म्हटलं अजित डोभालांची माझी भेट घालून द्या. त्यांनी लगेच चक्र फिरवली. 2 दिवसात माझी अजित डोभालांची भेट झाली. मी दिल्लीला गेलो. आमचे अतुलचंद्र कुलकर्णी म्हणून त्यावेळेला जॉईंट CP क्राईम होते, त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन गेलो. आता त्यांना पटवल्यानंतर ते IBचे मनुष्य असल्यामुळे ते म्हणाले तुम्ही NIAशी बोलून घ्या. तर NIAचे बघा की काही लोक आपल्या लाल फितीच्या बाहेर जायला तयार नसतात. नाही आम्ही देखील आरोपी केलाय त्याला, तुम्ही कसं करता. तर आम्ही केलाय म्हणजे तुमच्याकडे येणार आहे का तो, नहीं आएगा. मग कसं करता, नहीं मैं वापस मैं मेरे लीगल एडवाइजर को पूछता हूँ. त्यांचा लीगल एडवाइजर काही वेगळी कारणं सांगायला लागला. मतलब आपको नहीं कहना तो नहीं कह दीजिए, मुझे क्या, मैं डोभाल साहब से मिलता हूँ और बता कि आपका ऑब्जेक्शन है. नहीं वैसा कुछ नहीं, आप क्या करना चाहते हो. परत गाडी रुळावर आली. ही घडलेली घटना मी सांगतोय. आणि मग मी त्यांना सांगितलं मला त्याचा एव्हिडन्स घ्यायचा आहे. मग पुन्हा ते म्हणे ठीक आहे लेलो. हे एकदा ठरल्यानंतर मी अमेरिकेला गेलो. कुलकर्णी नाही बरोबर नेलो. तिथे नेल्यानंतर आम्ही ॲम्बॅसेडरला भेटलो आणि ॲम्बॅसेडरला भेटल्यानंतर हा चॅलेंजिंग खटला, माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा खटला. कसाबला लोकांना कसाबला फाशी दिली. कसाबला फाशी देणं काय फार सोपी गोष्ट होती. कारण पुरावा होता, आय विटनेस एव्हिडन्स होता, चक्षमुक्ती गवाहाचं होतं. अमेरिकेत गेल्यावर ते ॲम्बॅसेडरला आपल्याला सांगितलं की आम्हाला अटर्नी जनरलची भेट घालून द्या. तो हसला. आता माझं लक्ष होतं त्याच्या हसण्याकडे. म्हटलं तुम्ही हसलात काय कळेल कारण. नाही म्हणे अटर्नी जनरल मिस्टर निकम काही छोटी व्यक्ती नाही म्हणे. ते आले की तुमची लगेच भेट घालून देईल. म्हणजे त्याला असं हलक्यात आम्हाला घेतलं. पब्लिक प्रोसिक्युटर बॉम्बेचा आणि काय भेट मागतो आणि कारण काय ते हे कारण. मी म्हटलं असं नाही आहे, फार महत्त्वाचा इश्यू आहे. माझं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर चर्चा झाली, काही गोष्टी रेटून न्याव्या लागतात. अच्छा नाही, ही कॉल मी म्हणे टू आस्क मी टू गिव्ह द ऑल असिस्टन्स टू. मग त्याप्रमाणे आम्ही अटर्नी जनरलची वाट बघितली. आम्हाला 2 दिवस तर तिथे पत्ताच लागून दिला. आम्ही जायचो सकाळी परत यायचो. मग आम्हाला डेप्युटी अटर्नी जनरल भेटला. तो भेटलाच नाही हा शेवटपर्यंत आम्हाला. तो डेप्युटी अटर्नी जनरल भेटल्यानंतर त्याने सांगितलं तुम्हाला डेव्हिड हेडलीचा पुरावा कशा करता पाहिजे. लक्षात घ्या प्रश्न काय होता, डेव्हिड हेडलीचा पुरावा कशाला घ्यायचा. तुमचा तर 26/11चा खटला संपलाय म्हणे, आता कशा करता पाहिजे. आणि जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला 26/11चा, त्यावेळेला तर डेव्हिड हेडली तिथं नव्हतंच म्हणे. डेव्हिड हेडली त्याने प्ली बार्गेनमध्ये कुठे दाखवा म्हणे निकम आम्हाला.
मग म्हटलं तसं नाही, आम्हाला कशा करता उपयोग पाहिजे हे मी अगोदरच कुलकर्णी सांगितलं. तुम्ही बोलू नका, मी बोलतोय गोऱ्यांची. त्या गोऱ्यांना मी सांगितलं की म्हटलं असं आहे की आमच्याकडे अबू जिंदाल म्हणून आहे ना, तो कंट्रोल रूम मध्ये बसला होता आणि या 10 अतिरेक्यांशी बोलत होता. अबू जिंदाल आमचा सिटीजन आहे म्हटलं, आमचा बीडचा पोरगा आहे तो. म्हटलं तो तिकडे गेला, वाहवला गेला, त्याचा बुद्धिभेद करण्यात आला, तिकडे गेला म्हटलं. आणि तो अतिरेक्यांना हे गाईड करत, आम्ही त्याचं टेलिफोन इंटरसेप्ट केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याकरता पुरावा पाहिजे. मग तो येस आय विल डिस्कस विथ अटॉर्नी जनरल. कर डिस्कस. उद्या परत त्यांनी 1 दिवस लावला आम्हाला. आणि शेवटपर्यंत रेकॉर्डिंग करू नका, अर्थात ऑन एअर असल्यामुळे तसा काही प्रश्न नाही. मलाही मी कुठे घाबरतो, आता मी राजकारणात राजकारणी झाले. तर म्हटलं पण मी सत्य बोलण्याचं ठरवलंय. न्यायालयात आम्ही काही गोष्टी वाकवतो इकडे तिकडे, पण मी त्याला हे झाल्यानंतर 2 दिवसांनी मी सांगितलं आम्हाला, त्याचं नाव मला आठवत नाही, डेप्युटी अटॉर्नी जनरलचं. म्हटलं आम्हाला याचा पुरावा पाहिजे. म्हणे फॉर एनी अदर पर्पज डू यू वॉन्ट दिस? म्हटलं नो, नॉट एनी अदर पर्पज, ओनली दिस पर्पज. आता बघा हे विचारण्यात कशी मखलाशी होती. त्यांना जाणून घ्यायचं होतं की काही आम्हाला पाकिस्तानच्या विरुद्ध काही पुरावा वापरायचा आहे, आम्ही कशाला बोलतो, कशाकरता वापरायचा आहे. तुम्हाला शेवटी आम्हाला परवानगी दिली. म्हटलं तुम्हाला द्यायची नसेल, आय टोल्ड हिम लास्टली, तुम्हाला द्यायची परवानगी नसेल तर आम्हाला स्पष्ट सांगा. कारण 5 दिवस झाले तिथं जेवणाच्या तिथे अमेरिकेत राहणं, वॉशिंग्टनला कंटाळा, बाहेर जायचं कुठे, कडाक्याची थंडी होती त्यावेळेला. कुके साहेब म्हटलं मी आता यांना दम देतो म्हटलं. आणि शेवटच्या दिवशी त्यांना दम दिला. म्हटलं सर इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह परमिशन प्लीज लेट अस नो. आम्ही म्हटलं तसं शिकागो कोर्टात कळून टाकतो की तुमची इच्छा नाही आहे. कारण त्याच्यात एक अट अशी होती शिकागो कोर्टात, त्याने जर पुरावा दिला नाही डेव्हिड हेडलीने तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. प्ली बार्गन ॲग्रीमेंटमध्ये ही कंडिशन होती. 35 वर्ष त्याला हे ॲग्रीमेंटमध्ये देवाणघेवाणमध्ये दिली. पण त्याने जर एव्हिडन्स दिला नाही, आम्ही काय बाहेर इथून बोललो असतो इंडिया गव्हर्नमेंट देत नाही, तो सांगतो डेव्हिड हेडली नाही म्हणतो. कारण अमेरिका थोडीच म्हणणार होतं आम्ही नाही सांगितलं त्याला. लक्षात घ्या. आणि मग डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला, आपल्या लोकांनी कोर्टात ऐकला. डेव्हिड हेडलीने ईमेल करेस्पॉन्डन्स दिला, त्याच्यात आणि लष्कर ए तोयबामध्ये झाला. त्याचा एक ईमेल फार सुंदर होता, गणेशला माहिती असेल. त्याच्यात तो हा विचारतो डेव्हिड हेडली, बडे चाचा का क्या होगा, म्हणजे हाफिज सईद का क्या होगा. कारण पहिल्यांदा 26/11 यांना पकडण्यात आलं होतं. कुछ नहीं, वो अपन जानबूझकर पकड़ा है, छूट जाएगा. म्हणजे छोटे चाचा का क्या होगा म्हणजे झकीउर रहमान लखवी, लष्कर तोयबा. हे असं झाल्यानंतर म्हटलं तू कोणाशी संपर्कात होतो. त्याने पाकिस्तानच्या ISIच्या काही अधिकाऱ्यांचा पत्ता दिला, ईमेल करेस्पॉन्डन्स दिला. आणि त्यावेळेला डॉक्टर जयरथ हे फॉरेन सेक्रेटरी होते. हा सगळा एव्हिडन्स डॉक्टर जयरथांचा मला फोन आला, तो सगळा पुरावा आम्ही त्यांच्याकडे दिला. आणि मग पाकिस्तानला आम्ही पाठवलं दिलं. ते डोशियर, शेवटचं डोशियर, पाकिस्तानने कधी त्यानंतर तक्रार केली नाही की भारताने पुरावा दिला नाही, भारताने पुरावा दिला. हा माझ्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक खटला होता. लोकांना वाटतं की कसाबला फाशी दिली, कसाब के वकील फाशी, त्याच्यापेक्षा पाकिस्तानचा रोल एस्टॅब्लिश करणं विथ प्रूफ हे फार माझ्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं होतं. आणि हे सगळं सिद्ध करू शकलो, त्याला पॉलिटिकल विल लागते एस्टॅब्लिश करा, ती समजण्याची ताकद लागते, कुवत लागते. आणि म्हणून म्हटलं की राजकारण देखील एक असं माध्यम आहे की त्याच्यात या योगे देशाची सुरक्षितता, एक सामान्य माणसाकरता हे करणं, देश आपला जर महासत्ता बनत असेल तर त्यात आपण पाठिंबा लावणार, हे असे अनेक विचार आमच्या याच्यात होते. आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता जेव्हा तुम्हाला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे काही जणांच्या प्रतिक्रिया अशा की देशाचं हित लक्षात घेऊन लढणाऱ्या एका वकिलाला, सच्च्या वकिलाला उमेदवारी दिली याच्याबद्दलचं समाधान आहे. काही उलट्याही प्रतिक्रिया आहेत. बरोबर आहे की त्याच्यामध्ये आता जे मुश्रीफ पोलीस महासंचालक होते त्यांनी हे केलं की त्यांना लोकसभेत काय, त्यांना तर जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं. तर ह्या स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन्स येत आहेत तुमच्या, मी देशाच्या सुरक्षिततेकरता जेलमध्ये जायला तयार आहे. मुश्रीफांनी यावं समोर,
मी आतापर्यंत मुस्लिम माझ्यासमोर रेल्वेत एकदा प्रवेश बसून जात होतो, मला म्हणे कसाब आलाच नाही, म्हणे कसाब हे नाटक होतो म्हणा. मुस्लिमांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. मुश्रीफ साहेब आपण काय बोलताय, तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला आजपर्यंत असं कधी बोललो नाही, पण आपण जे बोलतात, आपण या देशात जन्म घेतला आणि अशा रीतीचं कसाब नव्हताच, तो आयबीचं नाटक होतं, रॉचं नाटक होतं, अशा रीतीने करतात. ही दिशाभूल करणं योग्य नाही. आम्हाला जी मनं दुभंगलेली असतात ती मनानं एकत्र केलं पाहिजे. मी हा पुरावा तपासला नाही, तो पुरावा तपासला नाही, तुम्ही पुस्तकातून आरोप करतात, तुमच्या आरोपांना मी उत्तर देऊ शकलो असतो. पण निष्कारण मला कोणाची निंदा नालस्ती करणं आवडत नाही, माझा स्थायी स्वभाव नाही. परंतु आता राजकारणात असल्यामुळे मी रोखठोक उत्तर देऊ शकतो, हे संबंधितांनी लक्ष ठेवा. आता तुम्ही उत्तर देणार, तुमच्यावर कोणी टीका केली की नाही? मला हे बघा, जर टीका मला वाटली असेल की अतिशय सकारात्मक टीका आहे, आय विल ॲक्सेप्ट इट. निगेटिव्ह असेल सोडून देईल मी. काय आता अशा टीका होणार. त्याच्यामुळे टीका मला जर चांगलं म्हणजे जर चुकलं असेल राजीवजी, मी तुम्हालाही सांगतो, मी बोलताना कुठे काही चुकलं असेल किंवा बाहेर कुठे बोलताना कोणाच्या शब्द केला असेल तर प्रत्येकाला मला चुका माझ्या काय आहेत मी तयार आहे ना दुरुस्त व्हायला. मी असं म्हणणार नाही की मी जे बोलतो तेच सगळं 100% खरं आहे. मी एक लक्षात ठेवा, मी हे मनाला खुणगाठ बांधून ठेवली की मी अकारण खोटं बोलणार नाही, अकारण कोणाची निंदा नालस्ती करणार नाही. मुश्रीफ साहेबांबद्दल मी मनात कुठलाही किंतु ठेवणार नाही. त्यांनी मला जेलमध्ये जावं सांगावं, काही बोलावं, कारण माझा मॉरल कॉन्शियस हा जोपर्यंत चांगला आहे, जागृत आहे, तोपर्यंत मी अशा टीकेला मुळीच घाबरत नाही, भीक घालत नाही. तुम्ही आता सतत टीकेचा उल्लेख करताय. तुम्हाला जी उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक कारण असं सांगितलं की तुम्ही संघाचे कट्टर स्वयंसेवक आहात आणि त्याच्यामुळे तुमचा तो प्लस पॉईंट ठरला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. मी संघ हा प्रकार मला या 3-4 दिवसात माहिती झाला. एक शिस्तप्रिय असं संघ एवढंच माझ्या डोळ्यात इमेज होती. राष्ट्रप्रेमी अशी संघाबद्दल माझ्या इमेज होती. पण संघ नुसत्या कवायती करत नाही ग्राउंडवर, तर अनेक ऍक्टिव्हिटीज करतो. संघ कुठेही असं सांगत नाही. हे मला आता कळलं की याला मत द्या त्याला मत द्या. संघ राजकारणाचा कुठेही प्रचार करत नाही. हे आजपर्यंत मला माहिती नव्हतं. हे 4-5 दिवसात मला कळायला लागलं की संघाची रचना काय असते. आता हे बघा, त्यांनी आरोप केला असेल, प्रभू क्षमा कर त्यांना. पण मग आता तुम्हाला अरे आपण चूक केली, आपण जायला पाहिजे होतं संघात, असं वाटायला लागलंय कुठे? हे बघा, तेवढा वेळ तर माझ्याजवळ पाहिजे होता. माझ्याजवळ वेळच नाही. तुम्हाला माहिती नाही राजीवजी, मी स्वतःची बढाई मारत नाही. मी स्वतःला विद्यार्थी समजत होतो कायद्याचं, म्हणजे वकिली करत असताना. असं आहे की आमचे पोलिसांचे तपासाचे कागदपत्र जे असतात त्याच्यात काही उणिवा असतात नसतात, परंतु काही येणारा साक्षी असतो, त्यालाच माझ्यात वेळ जातो सगळं बघण्यात. आणि वन मॅन आर्मी आहे माझ्याजवळ, काही ज्युनियर असिस्टंट ॲडव्होकेट असे नाही आहे की ते करतील, मला सगळं तयार करून देतील ब्रीफ. माझा मुलगा वकील आहे अनिकेत, पण तो खाजगी वकिली करतो. त्याचं कसंही असिस्टंट मला माहिती, तो कसा येणार माझ्यावर. आणि मी 2 दिवसावर माझी धोपटी उचलली, बॅग उचलली की चाललो बाहेरच्या जिल्ह्यात. आता हे गळ्यामध्ये एवढी तुम्ही ती काय घातलं. हो. शिवसेना, राष्ट्रवादी, नंतर RPI आठवले साहेबांचं आणि वरती आमचं कमळ. तर आतापर्यंत आता एवढे 4-4-5-5 त्यात मनसे राहिले तुमच्या बरोबर. नाही, ते येतं इंजिन थोडं जुनं इंजिन आहे आमचं ते. बाहेरून पाठवून प्रिंट व्हायचं. तो आता पुढच्या दिसेल तुम्हाला. नाही, पण या सगळ्या पक्षांबद्दल आतापर्यंत तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे आता गळ्यात मिरवण्यासारख्या भावना होत्या का त्यांच्याबद्दल? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हे गळ्यात मला उपरणं सगळी घालावं लागतील. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी त्या दृष्टिकोनातून कधी विचार केलाच नाही. मी हे बघा, आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये मला बोलताना पाहिलेलं आहे. चुकलं तर चुकीचं मी सांगायचो, बरोबर असेल तर बरोबर सांगायचो. काही लोकांना वाटायचं हा मी त्यांच्या बाजूचा, काही लोकांना वाटायचं मी त्यांच्या विरोधात. आणि ट्रोलर्सना तर काहीच करायचं नाही. ते ट्रोलर ज्या पक्षाचे असायचे ना, मी त्यांच्या बाजूने बोललो तरी ते टीका करायची. आता काय. अच्छा, पण मग ते जे बोलत होता त्याचा ह्या सगळ्या उमेदवारीशी संबंध आहे? तर कशाचा? ते सत्य संघर्षाच्या काळात तुम्ही जे बोलत होता. नाही, एक माझं कॉन्स्टिट्यूशन बद्दल ज्ञान याच्याबद्दल आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कधीही आढळून देणार नाही की सरकारी वकील अशा सेन्सिटिव्ह इश्यूवरती बोलताना. मी ज्या 93ला आलो, प्रसार माध्यमांनी मला जवळ घेतलं किंवा मी त्यांना जवळ घेतलं असेल, ते दोघांना एकमेकाची गरज होती. मी 93 साली जळगावहून इथे आलो तेव्हा मी कोणाला माहीत नव्हतो. पब्लिक प्रोसेस म्हणजे
काय चीज आहे अशी ती लोकांची भावना होती. आणि मला सीबीआयच्या त्यावेळेच्या तत्कालीन डायरेक्टर सांगितलं, हे ऑन रेकॉर्ड सांगतो की मी मीडियाशी फार बोलतो, मीडियाशी बोलायला नको. MN सिंग जॉईंट CP क्राईम होते, त्यांनी सांगितलं मिस्टर निकम सीबीआय इज रेजिंग अन ऑब्जेक्शन. म्हटलं व्हॉट ऑब्जेक्शन? तर तुम्ही मीडियाशी बोलतात म्हणे, बोलू नका. म्हटलं का, मी चुकीचं बोललो का सिंग साहेब? नाही नाही नाही, डोंट पे अटेन्शन. नाही सीबीआय. म्हटलं नो. म्हटलं मी बोलेल. सीबीआय डायरेक्टर रामाराव त्यावेळेला होते. आता तर मी ऑन रेकॉर्ड सांगतो ना, रामारावने मला सांगितलं. हा, आता तुम्ही राजकारणी झाले. नाही राजकारण नाही, लक्षात घ्या, एक काही नायसिटीज असतात. आपण तिथे सिस्टीममध्ये काम करत असताना मला अशा अनेक सिक्रेट्स माहिती आहेत की मी सिक्रेट्स जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल माझ्याबद्दल उज्ज्वल निकम म्हणजे सो ग्रेट, अनइमॅजिनेबल, अनबिलिव्हेबल. पण मी ते सांगताना माझी प्रौढी म्हणून मी जर सांगितलं तर सिक्युरिटी ऑफ स्टेट ही स्टेकमध्ये येते. राष्ट्राची सुरक्षितता ही धोक्यात येईल, त्याचा बाहेरचे देश फायदा घेऊ शकतात. अरे निकमने हे केलं म्हणून असं झालं. पण असं एखादं नाही उदाहरण सांगणार, असं एखादं नाही उदाहरण सांगणार, आणि असं एखादं की जे ज्याच्यामध्ये सांगण्यासारखं एखादं का तुमच्याकडे जे सांगण्यासारखं होतं ते सगळं सांगून झालंय का? नाही, मी अजिबात सांगितलं नाही, मी म्हणतो की जे सांगण्यासारखं होतं ते सगळं सांगून झालंय का? सांगण्यासारखं काही होतं ते बघा. ज्या माझ्या काही अशा गोष्टी आहेत ज्या केसेसच्या दरम्यान, या महत्वाच्या खटल्यांच्या बाबतीत की ज्याच्याशी राष्ट्रीय सुरक्षता निगडीत आहे, मी माझ्या पत्नीलाही सांगितलं नाही तर तुम्ही काय, ही फॅक्ट आहे. तिने कधी इंटरेस्ट दाखवला नाही की काय गोष्टी सांगा का दाखवा. ती ज्योती आमची, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट आय विल प्रेज हर. ज्योतीची मी स्तुती एवढ्याच करता करेल की तिने असा कधी आग्रह हट्ट धरला नाही की हे सांगा तुमचं न्यायालयात, ती कधीच नाही धरला. बरं निकम साहेब, जो सांगू शकता असा मी प्रश्न विचारते की आता तुम्हाला 15-20 दिवसापूर्वीच पक्षाकडनं फोन आला ना उमेदवारीबद्दल. तो फोन कुठून आला? दिल्लीतनं आला की मुंबईतनं आला? याच्यामुळे काही याच्यातनं काही परराष्ट्र कुठला देश काही गैरफायदा घेतील वगैरे असं काही नाही. याच्यात नॅशनल सिक्युरिटी कुठेही नाहीये. नाही, उलट त्याच्यामध्ये यानं तुम्ही आणखीन 4 पॉईंट स्कोअर करू शकता. नाही, पॉईंट स्कोअर करण्यामध्ये मला त्याच्यात मतलब नाहीये. प्रश्न महत्वाचा असा आहे की माझ्या हे सांगण्याने जर काहींची मनं दुखावली जात असतील तर मी राजकारणी का दुखावतील म्हणा? मला पोल 20 तारखेला सामोरं जायचंय असं काय करतो तुम्ही? पण नाही म्हणूनच ना हे सांगितलं, म्हणजे मग ते असं आहे, राजकारण आहे. अच्छा, राजकारण. मी खोटं बोललो का? मी फक्त माझा हक्क जो न सांगण्याचा आहे तो अबाधित ठेवतोय, बाकी काय. बरं, हे कुटुंबियांना सांगितलंय का? हे पण त्यांच्यापासून लपवून ठेवलं? हे त्यांच्या समोर झालेले बोल, त्यांना माहिती आहे. अच्छा, जेव्हा फोन आला तेव्हा थेट उत्तर मध्य मुंबईतनं लढायचं हे सांगितलं गेलं का ऑप्शन दिले? नाही, इथूनच लढायचं असं सांगण्यात आलं. बरं, तुम्हाला मागे जळगाव मधनं लढवणार, तुम्हाला एकनाथ शिंदेची ऑफर आहे, एकनाथ शिंदे तुमच्याकडे आले पण होते, ते काय होतं? मला अजिबात नाही. एकनाथ शिंदे त्यावेळेला एकच शिवसेना होती, तेव्हा ते मंत्री होते. माझ्याकडे भेटायला आले एकनाथ शिंदे. काय अक्रॉस द पॉलिटिकल पार्टी हे सगळे माझे चांगले संबंध आहेत, सगळ्या राजकीय नेत्यांचे. व्यक्तिगत दुश्मनी असण्याचं कारण नाही. आणि मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्याला याची बदली करा किंवा मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, ह्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करा नाही. पण एखाद्या खटल्यात एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने काम चांगलं केलं असेल तर त्याला मी मुख्यमंत्र्याला प्रशस्तीपत्र द्यायला सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना. देवेंद्रजीने त्यांनी दिल्यानंतर तो त्यांचे PS म्हणाले नाही असं CM देत नाही डायरेक्ट. परत त्यांना म्हटलं त्याला द्यायला सांगा, कारण मला एनकरेज करायची सिस्टीम. मग त्याने लगेच सांगितलं देत त्यांनी दिलं. नाही तर ते DG मार्फत CP मार्फत असं येतं ना. पण तुम्हाला जळगाव मधून लढण्याची कधी इच्छा नव्हती? मी नव्हतोच ना, मी सांगितलं ना. नाही तर मला सहज 5 वर्षापूर्वी तर मला ऑफर केलेली. कुठल्या पक्षाने? त्याला नाही, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी मला सांगितलं होतं. आणि पवार साहेबांनी 40 मिनिटं मला समजावून सांगितलं तुम्ही राजकारणात उभे राहा, तुम्ही 10 वर्ष तुम्ही राहिलं पाहिजे वयाचा विचार करता. त्यांनी त्यांचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हटलं विचार करून सांगतो. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला तोंडावरच नाही सांगायचं मला काही. असं काय होतं की त्यावेळी तुम्हाला नाही वाटलं लढावं आणि आता वाटलं की लढावं? मी सांगितलं ना, लोकशाही मी मानणारा असल्यामुळे घरात मतदान झालं. फक्त मतदान झालं होतं का? नाही, त्यावेळेला मी मतदान घेतलंच नाही. अच्छा, त्यावेळेला लोकशाहीने न वागता हुकुमशाहीने वागून तुम्ही एकतर काही वेळेला वागावं लागतं, न्यायालयात वागावं लागतं.
बरं ठीक आहे, आपण आधी याचे करू. पाण्याची बाटली पाणी 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 नाही येत. पाणी तिथे खाली आहे, बेंचच्या खाली असणार काही नाही आहे का? हा आहे, लक्षातच नाही माझ्या. बरं चला आधी आता याचे मार्क. अभय विचारणारच का? नाही विचार. अभय तुलाही विचारायचं विचारू की मी सविस्तर. निकम साहेब, आता तुम्ही जसं म्हणताय मी आता राजकारणी झालेलो आहे आणि राजकारणात फुल फ्लेजेडली आलेला आहात. जिथे मला उत्तर द्यायचं नसेल तिथे मी आज स्टँड घेणार. अच्छा, तर आता मी तुमच्या निवडणुकीच्या प्रचार आणि जे डिफिकल्टीज आहेत, कारण ह्या मतदारसंघातला कॉन्टेस्ट काही सोपा नसणार आहे आणि राजकारणामध्ये पोलरायझेशन आता होतच आहे. म्हणजे राईट विंग, लेफ्ट विंग आणि जात धर्म बघूनच उमेदवारी दिले जातात. या मतदारसंघामध्ये तुमच्या विरुद्ध वर्षा गायकवाड आहेत आणि दलित मुस्लिम एक कन्सॉलिडेशन भाजपविरुद्ध अशी चर्चा आहे. तर ह्या कन्सॉलिडेशनला तुम्ही कसं पाहाल? तुम्ही जे खटले चालवले ते दलितांना न्याय देणारे होते आणि जे खटले चालवले ज्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम असे किंवा त्या जातीचे आरोपी होते, म्हणून तो राग येऊ शकतो का? आणि दलितांच्या प्रती जो न्याय देणारा खटला चालवलेत तुम्ही, तो तुमच्या बाजूने येईल का? हे कॅल्क्युलेशन कसं पाहता राजकारणामध्ये? किंवा गणेश, स्पष्ट मी बोलतो याच्यात की मी अनेक विविध खटले चालवलेत. कुठल्याही एका जातीच्या किंवा धर्माच्या विरुद्ध असे खटले बघितलं जात नाही. आरोपी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे मी कधी विचार केला नाही. कारण खैरलांजी दलित हत्याकांडमध्ये 8 आरोपींना फाशी शिक्षा झाली. सोनई दलित हत्याकांडामध्ये 6-7 आरोपींना फाशी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली. आता हे दोन्ही खटले मी विशेष सरकारी वकील म्हणून चालवले आणि तेही आमच्या दलित बांधवांच्या विनंतीनुसार, मागणीनुसार हे खटले चालवले होते. या उलट महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुस्लिम आरोपी होते, काही ठिकाणी त्यांच्याबरोबरच हिंदू आरोपी होते. सगळ्यांना शिक्षा झाल्या. परवा मी चालवला पुण्याचा एक हिंदू राष्ट्र सेनेच्या पोरांच्या विरुद्ध 7-8 लोकांना मी खटला चालवला. परंतु त्याचप्रमाणे मी मध्यंतरी एक खटला चालवला पुण्याला मोहसिन शेखचा. म्हणजे मी त्याच्यामध्ये अपॉइंट केलं. ही गोष्ट सांगून टाकतो. त्यावेळेला पृथ्वीराज बाबा CM होते. पृथ्वीराज बाबांनी मला सांगितलं की मोहसिन शेखचा खटला आपण चालवावा. मी बाबांना म्हटलं, बाबा मुख्यमंत्री होते, मी म्हटलं मी हा खटला चालवा, परंतु आतापर्यंत मी असे खटले चालवले, त्यांना आपण विचारावं पाहिजे. नाही म्हणे मोहसिनचे वडील माझ्याजवळ बसलेत. मी मोहसिनचा खटला हो म्हणाला. आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे होते. परंतु एका मुस्लिम खासदाराने महाराष्ट्रातल्या आणि एका पत्रकाराने आरोप केला. तिथे म्हणजे लेखी पत्र दिलं. त्यांचे जामीन अर्ज रिजेक्ट झाले होते. देसाई तो म्हणून होता. तो कोण? धनंजय देसाई. तर म्हणे की बा यांनी हे चालवलंय तर हा खटला हे करू नका. तर मला देऊ नका यांनी असं केलं असल्यामुळे. आता हा खटला खासदारांनी की तुम्हाला केस ती देऊ नका असं नाही, केस दिलेली होती. याच्यात यांची नियुक्ती रद्द करावी. कारण अननेसेसरी म्हणे हे यांनी इतके हिंदू संघटनेचा सत्कार केला, असं केला, तसं केलं. आता हे पत्राच्या बद्दल गोष्ट कळल्यानंतर मी राजीनामा देऊन टाकला. ज्यावेळेला राजीनामा दिला मग त्यावेळेला हेच कारण होतं की जर दुर्दैवाने खटला सुटला, काही झालं तर माझ्यावरती कोणी अकारण आरोप करू नये. तुम्ही जर या वृत्तीने जर बघायला लागला तर मग कसं होईल? कोण होतं खासदार? ते जाऊ ते काय करतात त्याचं नाव. त्याच्या बायकोने नंतर झापलं. त्या खासदाराने ते आरोपी सुटले. ते सर्व त्या खासदाराचीच पत्नीने ही बातमी ऐकली आणि TV नंतर मी फक्त नाव घेतलं नव्हतं, आजही मी नाव घेत नाही त्यांचं. मला कोणाला अननेसेसरी बदनाम करायचं नाही. त्यांना वाटल्यानंतर त्याच खासदारांनी मला नंतर एका कार्यक्रमात म्हटलं, निकम साहेब आता काय करता येईल म्हटलं तुमची चूक आहे. तुम्ही अकारण आरोप केले ना म्हणून मी निघून गेलो. कारण अकारण आरोप करू नये कोणी. कारण अकारण आरोप केल्याने तुम्ही काय होतात, तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, पण काही प्रूफ असेल तुमच्यावर तर करा ना. मला काय, मी विषय सरकारी की सरकारी नोकरीत नाही, माझी मनात इच्छा आली, मी दिलं सोडून. परिणाम असा होता की तुमचा जो प्रश्न आहे की असे आरोप केले जातात, हे आरोप अशाच प्रकारचे खोटे आरोप आहेत. एवढं सांगतो, या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. पण एक प्रश्न माझा फक्त एक 26/11 संदर्भातला आहे. त्या तुम्ही म्हणाल की पत्रकारांना बोललं, मी पूर्ण ट्रायल युनिव्हर्सिटी कव्हर केली. त्यामध्ये जे टफ नट टू क्रॅक म्हणजे कसाब होता.
कारण कसाब सुरुवातीला बोलायचा नाही, नंतर खूप बोलायला लागला. मध्यंतरी त्याला वकील मिळाले, ज्या वकिलाने त्याला प्लीड गिल्टी नाही करायचं सांगितलं. तर कसाब आणि तुमचं जे त्या कोर्टरूममध्ये किंवा तहिल्यानी साहेबांचं सगळं ते कोर्टरूममध्ये सुनावणीच्या वेळेला सगळं चालायचं, कसाब संदर्भातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी कोणाला सांगितल्या नाहीत, पण त्या केसमध्ये कसाबला आरोपी करून ते आरोप सिद्ध करण्यासाठी खूप मोलाची भूमिका तुमची होती आणि त्यामध्ये बरंच काही घडलं होतं, कारण कसाब मध्यंतरी ऑफ ट्रॅक झाला होता. त्याबद्दल काय सांगू शकाल तर प्रेक्षकांना? मी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. माझा ठाम विश्वास असतो कुठलाही खटला चालवताना की त्या गुन्हेगाराशी मी प्रत्यक्ष बोलतो. परमेश्वर जन्माला घालताना कोणाला गुन्हेगार म्हणून जात धर्म पंथ कधी बघत नसतो. आणि हे असं असताना हा बोलण्याचा उद्देश माझा असा असतो की मी त्याला जाणून घेत असतो की हा कसा आहे. म्हणजे हॅबिच्युअल क्रिमिनलशी मी देखील बोलतो. म्हणजे यू विल सरप्राईज राजू की मी या कोर्टात जातो, मी बडाई म्हणून सांगत नाही, गणेशने पाहिलं असेल तेव्हा सगळे गुंड बाहेरून कोर्टातले जे असतात ते उभे राहतात, नमस्ते दादा, नमस्ते साहेब, नमस्ते साहेब. म्हणजे मी सुपर डॉनच्या स्टाईलने चालतो, मागे आमचे एसपीचे लोक असतात. हा रिस्पेक्ट आहे, हा भीती नाही माझी, हा रिस्पेक्ट कमावल्यामुळेच मी इतकं स्पष्टपणे. आणि उदाहरण देतो, मी आणायचं परत आज विसरलो. अबू सालेम तुम्हाला माहिती असेल प्रदीप जैनच्या खटल्यामध्ये, ही गोष्ट तुम्हाला नसेल माहिती, दर्शकांकरता सांगतो ही, आणि त्याच्यावर माझं लाईव्ह एव्हिडन्स आहे. अबू सालेमच्या विरुद्ध आरोप होता प्रदीप जैनचा खून केला. याच भागातला कोणीतरी प्रदीप जैन होता, बिल्डर, काहीतरी जागेवरून अनीस इब्राहिमने सांगितलं. आणि पूर्वी आपल्याला माहिती असेल की बॉलिवूडचे शोज दुबईला व्हायचे. त्याचं लग्न, त्याचं सूत एका हिंदी अभिनेत्रीशी जमलं. कोणाचं? अबू सालेमचं. अबू सालेमची सूत जमल्यानंतर अबू सालेमने लग्न करायचं ठरवलं तिच्याशी. तिच्याशी ठरवल्यानंतर अनीस इब्राहिमची सवय माहिती आहे. हे अबू सालेमच्या लक्षात आल्यानंतर अबू सालेम आणि ती दोघी तिथून पळाले, पोर्तुगालमध्ये पळून गेले. खोट्या नावाने, वेगळ्या नावाने रावलं. ही घटना. प्रदीप जैनचा खटला सुरू झाला. अबू सालेमला पोर्तुगालची एक्स्ट्रॅडिशन असल्यामुळे त्याला आणण्यात आलं. मी हा खटला बघितल्यानंतर, म्हणजे अबू सालेमला ज्यावेळेला आणलं तेव्हा मी पाहिलं, मी शॉक झालो की अबू सालेमचं पिक्चर आपण यापूर्वी बघितलं असेल, एवढी दाढी, डोक्यावर टोपी, एवढंच बघत होतो. दाऊद इब्राहिम म्हटलं म्हणजे आपल्याला काय दिसतं, क्रिकेटची कॉमेंट्री मॅच बघताना गॉगल छोटा राजन आणि तो असं बघतायत, अशा रीतीने ते आहे. खरा दाऊद कसा दिसतोय कोणीच पाहिलं नाही आणि कोणी पिक्चर तुम्हालाही माहिती नाही. दाऊद म्हणला म्हणजे तुम्ही तो फोटो टाकता. आता हे असताना मी चाट पडलो की हा स्मार्ट पोरगा म्हणून ही पोरगी त्याच्या प्रेमात पडलेली दिसते. मग मी त्याला म्हटलं, क्यों अबू कैसा हो, क्या पिताजी क्या करते. तर मगरुरी तर प्रत्येक गुन्हेगाराचा इगो ऑडो हा असतोच. आता मला हिस्ट्री वाचण्याची सवय, मी आमच्या लोकांकडनं हिस्ट्री घेतो की हा गुन्हेगाराची पार्श्वभूमी काय. आता हे घेतल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की हा याचा बाप वकील होता उत्तर प्रदेशमध्ये. हा धागा पकडला मी आणि मी त्याला म्हटलं, अभ्या. आता अभ्या का म्हणण्याचा उद्देश असा आहे, नाही ह्युमिलेट नाही की मी तुझा बाप आहे, तू असं आहे. गुन्हेगाराशी बोलताना गुन्हेगाराला मी घाबरतोय हे जर तुम्ही दाखवलं, म्हणजे मी काही त्याचा फार शूरवीर आहे ना असं काही नाहीये, पण तुमच्या तोंडात जी वाप आहे ना ती जिभेत कसं कंट्रोल मॉड्युलेट करता येतं हे महत्वाचं असतं. म्हटलं, अभ्या तेरे पिताजी तो वकील थे, तू क्या साहेब धंदे में पड़ गया. म्हणलं मग काही दिवसांनी हे बोलणं असं करत असताना मी एक प्रश्न त्याला टाकला, अभ्या एक बात सच में बताओ. दोस्ती आमची झाली, आता मी बोलतो दोस्ती झाली. अभ्या सच में बताओ, क्या इसने सचमुच तुझसे शादी की क्या. तो असे डोळे हे केले त्याने, बारीक डोळे आहेत, फार मोठे डोळे नाही आहेत, माझे त्यापेक्षा मोठे डोळे असतात. त्यांना अभ्या सचमुच बता क्या शादी की क्या. तर अभ्या म्हणतो की आपको निकालनामा दिखा दूं क्या. बोले नहीं यार नहीं. बोले सवाल करने का एक कारण था. बोले क्या कारण है. मतलब कल मैंने बिग बॉस देखा यार, और बिग बॉस में उस लड़की को मैंने देखा और किसी के साथ तो इश्क लड़ा रही थी. उन्हें आपने देखा. म्हटलं हाँ, तुम्हाला माहिती आहे ना मी नावं घेत नाही कोणाची. इश्क लड़ा रही थी. तो बोले कल देखो वापस. बोले म्हटलं मला कल देखो. आता अशी स्टोरी म्हणतात, मला माहित नाही की बिग बॉस इथे त्याचं शूटिंग होतं.
ते फार लोणावळ्याला बंद, कोणाला ॲक्सेस नाही, कोणी जाऊ शकत नाही, ट्रान्समिट करू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी राजीवजी यू विल सरप्राईज की काही नाही, ती मुलगी अंतर ठेवून त्या मालापासून ज्याच्यावर लगट चालली होती त्याच्यावर अंतर ठेवून होती. हे घडलंय, मी बघितलंय. आता हे घडल्यानंतर हे आमचे दोस्ती वाढले. क्या अभ्या कैसा लगता है, तू बॉडी बिडी तूने कैसे अच्छी बनाई रे, क्या प्रोटीन बिडी लेता नहीं साहब, प्रोटीन कोण जेल में देता है असं. आता हे झाल्यानंतर प्रोटीन बिडी देता मी आर्ग्युमेंटला उभं राहिलो. आता कोणाचंही, मी जर तुमच्याशी नेहमी गोड बोलत असता तर तुम्हाला वाटेल उज्ज्वल निकम आपले मित्र आहेत, फार चांगलं सांगतात, गोड बोलतात, साहजिक इम्प्रेशन होतं. हे इम्प्रेशन त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये क्रिएट झालं होतं. मी त्याला म्हटलं, आणि आर्ग्युमेंटला त्याच्याविरुद्ध सुद्धा म्हटलं, ही इज अ मर्चंट ऑफ डेथ. म्हटलं हा मृत्यूचा व्यापारी आहे, याने असा मर्डर केला, याची ही हिस्ट्री ती हिस्ट्री, त्याला इंग्लिश समजतं. आणि मी हळूच मागे बघितलं, आर्ग्युमेंट अर्धा पाऊन तसं लाल चेहरा त्याचा, डोळे असे ते छोटे पिटुकले डोळे मोठे करून बघत होता. हे सर्व बघितल्यानंतर पण मी त्याला एक नेहमी सांगत असते, अभ्या ये देख मैं तुझे सजा करवा के रहूंगा, ये बात ध्यान में रख. त्याला वाटायचं मी गंमतच फेकतोय. आता हे बोलत असताना मी मध्ये ही परत टाकायचो, मैं तुझे सजा तो करूंगा ना, तूने जो गंदा काम किया ना उसको तो सजा दोगी. तूने प्रदीप जैन को मार डाला यार, बेचारे को क्यों मारा यार, वो इतना डर गया था, तेरे को जगह दे रहा था. उस दिन उसकी बीबी के साथ खाना खा रहा था, त्याच्या 2 मुली, एक लंडनला एक कुठेतरी अमेरिकेत, त्याची बायको एकटीच येते इथे. त्या बिचाऱ्यांना फार बरं वाटलं. आता मग हे बोलल्यानंतर हे सगळं आर्ग्युमेंट करत असताना त्याचा चेहरा लाल झाला. मग सगळं आर्ग्युमेंट झालं. मी त्याला विचारलं, केव्हा मैं मेरी दलील कैसी लगी, बोलला नाही, तू मान फिरून घेतलं. म्हणजे चिडलाय पोरगा. ही झालेली घटना. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला ते प्रूफही मी दाखवेन. मग म्हटलं देख अभ्या, मेरा वो फर्स्ट था, मैंने तो किया. त्याला लाइफ इम्प्रिजनमेंट, आजीवन कारावास शिक्षा झाली जन्मठेपेची. मैंने फर्ज किया, पर एक बात बोलता, अभी तू जेल में अच्छे रहेगा, मेरा पूरा ध्यान तेरे पर रहेगा. मैं पूछूंगा बाकी के लोगों को तू कैसे कर रहा है, क्या कर रहा है. एक शारीरिक कसरत जो बॉडी बिल्डिंग बनाया ना तूने, वो छोड़ना नहीं, डेली एक्सरसाइज करते रहो. हा शहाणपणा मी त्याला शिकवत होतो. तो असा बघायचा माझ्याकडे, काही बोलला नाही. हां, ही डिड नॉट रिप्लाय. तुम्हाला सरप्राईज होईल, विल सरप्राईज. काही वर्ष, म्हणजे आता 2 वर्ष झाले या घटनेला. त्यावेळेला माझी तब्येत आजारी होतो मी, कोविडच्या अगोदरची गोष्ट आहे. मी 8-10 दिवस कोर्टात आलो नाही. आता कोर्टात मी आलो नाही तर ते कोर्टात मी ॲप्लिकेशन पाठवलं की आय एम नॉट किपिंग वेल सिक सिन्स लास्ट डेट. आता मी ह्या मुंबईच्या कोर्टात एका आरोपीच्या विरुद्ध आणखी केस चालवत होतो. तो आरोपी खूप हुशार, वकिलापेक्षा हुशार. तो पूर्वी एजन्सीचं काम करायचा, म्हणजे आमच्या सेंट्रल एजन्सीचं काम करायचं, नंतर तो मर्डर करायला लागला, असं त्याचा रेकॉर्ड दाखवतो. तो पांढरा शर्ट, पॅन्ट बिंट घालून तो स्वतः क्रॉस करतो साक्षीदारांना. खरोखर हुशार. म्हणजे मी त्याच्यासारखा बुद्धिमान पोरगा बघितला नाही तो आरोपीला. आता हा आरोपी जर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसला तर हा IAS पोरगा झाला असता. इतका हुशार आहे तो मुलगा. पण गुन्हेगारीकडे वळला, आणि गुन्हेगारीकडे वळल्यानंतर सापडला. शेवटी गुन्हा केला तर सापडतो. त्याच्याबरोबर त्याने हे अबू सलेमचं नंतर पत्र आणलं. आता अबू सलेमने काय लिहिलं कि साहब आप जैसे इंसान नहीं, आप अच्छे हो, आप बीमार गिर गए, मुझे बहुत बुरा लगा कि आप अच्छे वकील हो, ये करो, और इतना सा भी आपका कुछ काम होगा तो मुझे बोल दीजिए साहब. म्हणजे कोणाचं काही करायचं असेल तर मला सांगा, असं इनडायरेक्ट ऑफर. हा बदल जो आहे ना आमूलाग्र, हा कशामुळे होतो. याला आमूलाग्र म्हणजे तुम्ही मला मगाशी म्हणाला की उज्ज्वल निकम नेहमी कायद्याची भाषा बोलतात. नाही, मी कायद्याबरोबर काळजाची देखील भाषा बोलतो, आणि ही काळजाची भाषा प्रत्येकाबरोबर बोलत असतो. नाही तर मीडियाचे लोक काय, तुम्ही कमी आहात. कसाबचे नाही सांगितलं, पण तुम्ही गणेशने कसाबचा प्रश्न विचारला होता. नाही, पण ते राष्ट्राच्या सुरक्षिततेकरता त्याच्याशी निगडीत. आता आपण याचे मार्क देऊ. आता इतके वर्ष लॉयर म्हणून तुम्ही तो सिद्ध केलंय, आता लॉ मेकर म्हणून जायचा तुमचा विचार आहे. महाराष्ट्राचं राजकारण गेली 2-3 वर्ष पक्षांतरबंदी कायदा त्याच्या भोवती फिरतंय. तर या कायद्याचा फेरविचार करण्याचे वगैरे आत्ताची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चित मला असं वाटतं की पक्षांतरबंदी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे.
कारण असं आहे की ज्या वेळेला आम्ही डेमोक्रेसी म्हणतो, आज संपूर्ण जगामध्ये लोकशाही जर प्रबळ आणि हे असेल तर हे आपल्या देशात आहे. पक्षांतरबंदी कायदा हा याच उद्देशाने आणण्यात आला होता की घोडाबाजार होऊ नये, हे होऊ नये, कुठल्या वाईट चालींना आळा बसावा. पण त्या तरतुदीचा जर फायदा कोणी घेऊन गैरफायदा होत असेल आणि लोकप्रतिनिधी बरोबर सामान्य मतदारांचा विश्वासघात होत असेल तर निश्चितपणे याच्यावरती पुन्हा एकदा विचार करणं जरुरीचं आहे. ठीक आहे, सविस्तर उत्तरेचे मार्क किती द्यायचे? खूपच सविस्तर झाले. पूर्ण सगळ्यांनाच देत असाल तुम्ही? नाही नाही, काटेकोर. आता एका वाक्यात एका वाक्यात उत्तर कोण आहे? एका वाक्यात उत्तर. एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न, तुमचा उत्तर मध्य मतदारसंघ हा सेलिब्रिटींचा मतदारसंघ आहे, तर तुम्हाला बॉलिवूड घाबरून मत देईल की प्रेमाने? मला बॉलिवूडशी प्रेमानेच घ्यावं लागेल, कारण बॉलिवूडला असं वाटतं मी त्यांचा नाही आहे, पण मी त्यांचाच राहणार आहे, कारण त्यांच्याकरताच मला कायदे करण्याकरता पार्लमेंटला जायचं. दुसरा प्रश्न, जनतेच्या न्यायालयात कसं जाणार, काय सांगणार, मत कसं मागणार? मी नौखा आहे, नवीन आहे, आपल्या सेवेची संधी मला द्या. तिसरा प्रश्न, उत्तर मध्यची जागा भाजपला अवघड असल्यामुळे तुम्हाला पक्षात घेऊन तुमचा बळीचा बकरा केलाय का? अजिबात नाही, कारण भाजपला माहिती आहे की चेहरे हे बोलके असतात आणि म्हणून त्याच्यातच भाजपची हुशारी आहे की माझा चेहरा हा बोलका आहे आणि ट्रान्सपरंट आहे. चौथा प्रश्न, संविधान हा चर्चेचा विषय आहे आणि तुम्ही तज्ञ आहे, तर संविधान खतरे में? बिलकुल नाही, संविधानात काही बदल होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक दुरुस्त्या संविधानात सुचवल्या होत्या, त्या दुरुस्त्या आपण आजही चुकल्या आहेत, बरोबर नाही असं म्हणत नाहीये. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. राष्ट्रवादीची ऑफर नाकारली आणि भाजपाची स्वीकारली, हे आयडियालॉजिकल जवळीक आहे की निवडून येण्याची खात्री? नाही, अजिबात नाही. त्यावेळेला माझा राजकारणात येण्याचा विचारच नव्हता. ज्यावेळेला विचार केला नाही त्यावेळेला काय बोलायचं. यावेळेला भाजपने पहिल्यांदा ऑफर दिली, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. बरं, अच्छा, आता जर या वेळेला राष्ट्रवादीने विचारलं असतं तर मग तुम्ही काय परत मतदान घेतलं असतं की कुठून उभं राहूया, राष्ट्रवादीकडून उभे नाही, राहूया हो, का? पण शेवटी वेटो माझा होता ना, त्यामुळे मी का शेवटी वापरला असता. वेटो माझा होता. झाले? वकिली सुरू ठेवणार का नाही? हा, तो विचार मला करावा लागणार आहे. तो विचार मला करावा लागेल, वकिली सुरू ठेवायची की नाही. कारण असं आहे की मी आज सगळ्या ह्या खटल्यामधून एकदम निवृत्त झालो तर बऱ्याचशा गुन्हेगारांना आनंद ते आज व्यक्त करत असतील की सुटतात येत म्हणून. निकल गए, अच्छा हो गया. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणायचं असतो की वोटर कॉन्स्टिट्युएन्सी ही तुरुंग माझी ठेवली पाहिजे होती. सगळ्या कैद्यांनी भरघोस मतांनी मला निवडून त्याच्यामुळे तो विचार करेल. ठीक आहे, किती? एका वाक्यात उत्तर. 9. सगळे दिले त्यांनी. बरं ठीक आहे, 10 सगळ्याचं. दबावात आला. अच्छा सर, किती दिवस झाले प्रचाराला सुरुवात करून? 3 दिवस झाले. काय अनुभव काय म्हणजे नाही, अनुभव खरोखर मला, मी आता तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोललो म्हणजे आज काही वाटत नाही. नाही तर बाकीच्या ठिकाणी हे शब्द बोला, ते शब्द बोला, ते शब्द बोला, त्याच्यामुळे ते थोडंसं अडचणीचं माझं मानसिकता होतं. काय शब्द कसे बोलावे, कोणी बोलावे हा माझा प्रश्न आहे ना. मी बोलेल ना, जे अपेक्षित असतं काय ना तसं बोलेल मी, पण गिव्ह मी सम चान्स. की अगोदर ते असेल म्हणजे मग पढवून आणल्यासारखं नको ना. आज तुमच्यासमोर कसं मोकळेपणाने बोललो. नाही, मी लक्षात आलं ना? या अर्थानं विचारत होते की तुमचा चेहरा काही अपरिचित चेहरा नाहीये महाराष्ट्रामध्ये. नाही. सो जेव्हा तुम्ही जाता एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये, हाऊ पीपल रिसीव्ह यू? नाही, लोक खूप स्वागत करतात. पीपल रिसीव्ह मी म्हणजे ट्रिमेंडस. आणि ही मला कल्पना आहे ना. मी रेल्वेतून जेव्हा प्रवास करतो म्हणजे फक्त नटनट्यांचेच फोटो काढले जातात असं नाहीये. लोक माझेही सेल्फी काढतात. मोदी साहेबांनी सांगितलंय की सेल्फी काढत चालत, लोक काढतात. ही फॅक्ट आहे. फक्त मी सेल्फी काढू देण्याच्या विरोधात असतो, कारण सेल्फी काढणं काही योग्य नसतं. चला पुढचा आता योग्य पर्याय निवडा. कोणाकडे? योग्य पर्याय निवडा.
उज्ज्वल निकमांना निवडणुकीत कोणता मतदारसंघ जास्त आवडला असता? जळगाव, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई? नाही, आता असं आहे की मी मेजॉरिटी काय होती तो प्रश्न आहे. आज तर मी हेच म्हणेल की हाच मतदारसंघ, मुंबई उत्तर मध्य. कसाबला शिक्षा मिळवून देणारी अशी तुमची ओळख आहे, पण तुम्हाला कोणत्या केसचं जास्त समाधान आहे? 26/11, 1993 बॉम्ब ब्लास्ट, प्रमोद महाजन हत्या केस? खरं सांगू ना की मला आयुष्यामध्ये या विविध खटल्यांनी प्रसिद्धी दिली असेल, पण मी कोल्हापूरला बाल हत्याकांड चालवला ना, अंजनाबाई गावितचा, त्या निकालात त्या 2 बायांना फाशी झाली ना, तेव्हा कोर्टाच्या समोर 8 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष, 150 ते 200 मुलं साखर घेऊन मला वाटत होते. माझ्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण, जिथे त्या निरागस लहान मुलांना कळलं की आपल्याला फाशी, म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या, आपल्यासारख्या लहान भावांना, 12-13 मुलांना मारणाऱ्या ह्या राक्षसिनीला फासावर पाठवणारा हा उज्ज्वल निकम आहे. तो आनंद माझ्या आयुष्यातली महत्त्वाचा. बाकी हे आनंद, बाकी जे केसेस याच्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, वर्तमानपत्र रकाने भरून आले, ते ठीक आहे, पण हा खरा मला. पुढचा प्रश्न आहे, कोर्टातले म्हणजे हुए खिलाडी आहात, पण राजकारणात नौखे गडी आहात. सध्या तुमचे मार्गदर्शक कोण? पूनम महाजन, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा? माझे राजकीय नेते देवेंद्रजी फडणवीस, आशिष शेलार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारताचे गृहमंत्री अमितजी, पक्षाध्यक्ष नड्डा, बावनकुळे, सगळे माझे मार्गदर्शक. त्यांनीच पर्याय दिले, तुम्ही ठरवा. मी वाढवले, मी आणखी वाढवून टाकले. संपले किती? आज रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. असं कल्पना विस्तार. निकम साहेब, तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे आणि तुमच्यासाठी विषय आहे मी खासदार झालो तर. बोलायचं ना? नमस्कार, हे माझं पहिलंच लोकसभेतील भाषण. गुन्हेगारांच्या विरुद्ध मी अनेक वेळा लढलो, परंतु आज मी ज्या उद्देशाने संसदेत आलेलो आहे तो उद्देश एकच आहे. तो उद्देश म्हणजे आमच्या देशाची सुरक्षता. हिमालयापासून कन्याकुमारीपासून पसरलेला प्रत्येक मातीचा कण माझा आहे, वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक माझी आहे, महकणाऱ्या फुलांचा वास माझा आहे. ही भावना प्रत्येक तरुण, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याच्या मनात ते पाहिजे. त्याकरता आपल्याला सरकारला देखील काही प्रयत्न करावे लागतील. किती? कॉस्मोपॉलिटन उत्तर देऊन टाकलं. त्यांनी संसदेतलं भाषण केलं, मी खासदार झालो तर मी मग हे काय भाषण करणार आहे पहिलं. मी काय करीन मी खासदार झालो तर, हे अच्छा, To do list. संसदेत आता याच्या पुढचं. मी खासदार झालो तर माझ्या मतदारसंघासाठी आणि मुंबई ही माझी अधिक सुरक्षित कशी राहील. आज सागरी मार्गाने 26/11 अतिरेकी येऊन गेले. आम्ही त्यावरती काही उपाययोजना केलेली आहे सरकारने, परंतु आम्हाला इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कशा रीतीने वाढवता येईल, कशा रीतीने शत्रू आमच्यावरती हल्ला करू शकतो, कशा रीतीने आमची जी संकेतस्थळ आहे ती नाहीशी करू शकतात, या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहतील. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा मुंबईचा धाक आणि आमची मुंबई ही कुठेही जाऊ शकणार नाही, कुठेही तोडली जाणार नाही. जे कोणी प्रचार करतात की मुंबई इकडे जाईल तसं, त्याला हा उज्ज्वल निकम नेहमीच विरोध करेल. पेपर फुटला होता का आजचा? कोण कोणास म्हणाले? आज ऍक्च्युली आम्हाला हा प्रश्न काढताना इतका त्रास झाला, कारण अजून टीका नाही केली ना तुमच्यावर खूप लोकांनी. बरं, एक वाक्य आहे, ते कोणी म्हटलेलं आहे तुम्ही सांगा. सध्या तरी राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही, कारण राज्याच्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढूळता निर्माण झाली आहे ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तीने सध्या तरी राजकारणात येणं योग्य नाही. हे काही वर्षापूर्वी उज्ज्वल निकम म्हणाले होते. 1 वर्षापूर्वीच म्हणाले होते. पण मग आता ती जी गढूळता आहे, अस्थिरता आहे, असं म्हणजे त्याचा त्रास नाही का? नाही, ती गढूळता दूर करण्याकरताच मी हे कठोर पाऊल उचललं आहे की राजकारणात येणार,
आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पूर्णपणे साथ देणार. उज्ज्वल निकम हे स्वतःला तुरटी समजतात का? बरं, आता एक इतक्यातलं वाक्य आहे, तुम्ही कदाचित ओळखाल. नुसतं मिरवण्यासाठी खासदार व्हायचं नसतं, लोकांची कामं करावी लागतात. ते आमचे विरोधक, दुसरं कोण असणार? ते विरोधक तुमच्या गावचे वाले आहेत. ते चालायचंच. आणि तिसरं एक ना खूप जुनं वाक्य आहे, बहुतेक एका मोठ्या नेत्याने म्हटलेलं की अरे हा तर पवारांचा माणूस. उन्मेषने केलेलं तो. हो, हे उन्मेष पाटलांचं आहे. हे उन्मेष पाटील. अरे हा तर पवारांचा माणूस आहे असं एकदा, अरे हा तर पवारांचा माणूस आहे असं एकदा तुमच्याबद्दल म्हटलं गेलं होतं जुन्या काळी. तो काय किस्सा होता? नाही, असं काय हे बघा, ज्यावेळेला मी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरती बोलायला लागलो त्यावेळेला काही म्हणायला लागले की हा भाजपाचा माणूस आहे, हा शरद पवारचा माणूस आहे, हा कोर्टात काहीच करत नाही. ते पण हे खूप जुनं आहे. हे खूपच ते काही पवारजी काही म्हणत असतील ना. आता मी नाही, हा संदर्भ मी सांगते, हे म्हणजे 93च्या खटल्याच्या दरम्यान आणि याच्यात बाळासाहेब जेव्हा हे म्हणाले होते तर त्याचा काय संदर्भ होता, म्हणजे तो आम्हाला उलट त्याच्यानंतर बाळासाहेब असं झालंय की ते आता ते परत त्या अभिनेत्याचं नाव घ्यावं लागेल. आता माझे मतदार आहेत त्या एरिया, कुठं अडचणी लागणार मला, ती स्टोरी सांगावं लागेल. नाही हरकत नाही. मग पण तो मला, मी खात्रीने सांगतो ऑफ द रेकॉर्ड, तो माझ्या समोर आला तर माझ्यावर प्रेम करेल. मी सांगितलं चल रे फिक घुमने को, चलो येईल माझ्यावर फिर. इज इनोसेंट दॅट. हे काय ऑफ द रेकॉर्ड नाही, हे ऑन रेकॉर्डच आहे. चला झाले. त्यांनी ओळखले सगळेच आहे तो वाक्य. नो उगीच पण ते उत्तर काय असतं हे तुम्ही कुठे ठरवलंय का? अंदाजी चेहरा संदर्भाचे स्पष्टीकरण. सर, संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. पहिला प्रश्न आहे, कसाबची बिर्याणी. स्पष्टीकरण करायचं का? सगळा किस्सा लोकांना माहिती आहे, पण असं तुम्हाला वाटतं का की फक्त राजकीय नेत्यांनीच ये राजकीय जुमला था असं म्हणायचं? अरे आम्ही देखील वकील आहोत. काही जुमले करावे लागतात, काही वेळेला तुम्हाला नॅरेशन सेट करावं लागतं, आणि ज्या नॅरेटिव्ह तुम्ही सेट करतात त्याला विशिष्ट उद्देश असतो. ज्या वेळेला मी राखी बांधून कोर्टामध्ये गेलो होतो न्यायालयात, तेव्हा कसा म्हणाला बादशाह ये आपने क्या बांधा है. मी म्हटलं की बाबा ही राखी आहे, बहीण भावाची रक्षणाची जबाबदारी घेत असते, भाऊ रक्षणाची जबाबदारी घेत असतो बहिणीच्या, आणि म्हणून बहीण राखी बांधत असते. हा डायलॉग त्याला हिंदीत समजून सांगितलं. न्यायाधीश आलेत, न्यायाधीशांना काय बोलणं चाललंय. मी न्यायाधीशांना परत रिकाउंट केलं आणि न्यायाधीशांना सांगितलं किस्सा. त्याला कसाबने मान अशी खाली घातली आणि डोळे असे लागले. बघा, अजमल अमीर कसाब, राहणार फरीदाबाद, पाकिस्तान, पंजाब, पूर्व पंजाब. हा पोरगा एवढा हुशार आणि चाणाक्ष होता, माझं रिडिंग असं आहे की तो असे डोळे बारीक होते त्याचे, गोरटेला असा, पण शार्प शूटर. कोर्टात हिअरिंग चालू असताना आम्ही त्याच्या अवतीभोवती असलेले पोलीस गार्ड जो देखील आर्म्स अम्युनिशन ठेवत नव्हतो. उडी मारली, काही खेचलं, काही झालं, हे टाळलं. हे डोळे त्याने असे केल्यावरती आपलीच बांधवं प्रसारमाध्यमांची बाहेर पळाली. बाहेर पडून त्यांनी ओबी व्हॅन्स, 15-20 ओबी व्हॅन्स होत्या, ब्रेकिंग न्यूज दिली, कसाब के आंखों में पानी. लगेच तुमचं ते चॅनल डिस्कशन बसलं. देखो आज कसाब को बहन की याद आ गई, वो निकम जी ने कुछ सब्जेक्ट निकाला तो बहन की याद आ गई. दूसरा म्हणतो अरे भाई ये तो गवर्नमेंट का पूरा फेल्योर है, मास्टर माइंड तो अभी भी पाकिस्तान है, एक कसाब क्या बकरा है उसको लेके आए. अशा तरी झालं. तीसरा म्हणतो फजूल खर्च चल रहा है बोले इस पे, कसाब की ट्रायल क्यों चला रहा है, उसको तुरंत फांसी देना दे. बडे बडे वकील मोठे म्हणायचे. हे संध्याकाळी 5:15-5:30ला मला ऑर्थोडोरच्या बाहेरच्या आमच्या लोकांनी मला सांगितलं की बाहेर काय चाललंय. लगेच आपल्या पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारतो की आज कसाबला डोळ्यात पाणी आलं, त्याला बहिणीची आठवण आली, तो रडत होता म्हणे. काही रडत नव्हता कुठे, पण तरी रडत होता तो. तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला नाही वाटत काय सरकारचा फेल्युअर आहे की हा तर स्केपगोट आहे हा? मी फक्त बोललो आज कसाबने मटन बिर्याणी की मांग की. क्या कसाबने मटन बिर्याणी की मांग की? मी फक्त एवढंच बोललो, कसाबने मटन बिर्याणी की मांग की. लगेच ब्रेकिंग न्यूज, कसाबने मटन बिर्याणी की मांग की उज्ज्वल निकाम. माझं तर डायलॉग टाकला. लगेच रात्री 8, 8:30, 9 वाजता ते चॅनल डिस्कशन सुरू झालं.
देखो कितना खुकार आतंकवादी मटन बिर्याणी की मांग कर रहा हो. हे सुरू झालं अकलेचे तारे. मी एवढंच बोललो मांग की राजकीय जे त्यावेळेचे राजकीय व्यवस्थेतील तत्कालीन विरोधक नेते होते, सरकार उसे मटन बिर्याणी दे रही है. मी काय बोललो होतो, मांग की यांनी चालवलं नॅरेटिव्ह. पण त्याच पक्षात आता तुम्ही आहात. अहो ते जाऊ सांगतो ना मी, मला आठवत नाही त्यावेळेला कोणते पक्ष होता. आता हे चालवलं तर सरकार मांग कर रही म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात त्याच्या वकिलाने हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या वकिलाने न्यायाधीशांना सांगितलं की न्यायाधीश साहेब की कसाबने मटन बिर्याणी की मांग निकमांकडे केली म्हणे असं म्हणतात. हे मी त्याचा वकील माझ्याकडे गेले नाही. कोर्टाने माझ्याकडे मागितली, यस मिस्टर निकम. म्हटलं सर कसाब को मटन बिरयानी ये चीज ऐसी है, मतलब उसको मटन बिरयानी अच्छी लगती क्या नहीं लगती है ये पूछा क्या, पहला सवाल एक. और कसाब को मटन बिरयानी मांगी क्या नहीं मांगी, देने के नहीं देना, ये दूसरा तीसरा सवाल. तो सर आप पूछ लो कसाब के मटन बिरयानी के बारे में, आप पूछ लो. आता कसाबचं काय इम्प्रेशन झालं, मी हिंदी ते फास्ट बोललो, तो साला पंजाबी हिंदी उर्दू, त्याला ते हिंदीमध्ये असं वाटलं की मटन बिर्याणी द्यायच्या गोष्टी आपल्याला चालल्या. साहेबांनी त्याला विचारलं तुला मटन बिर्याणी पाहिजे का, म्हणे तू मागितली का यांच्याकडे. त्याला काही कळलं नाही, त्याने परत मान खाली घालून घेतली. आता खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही मागितली एक कसाबला माहिती आणि मला माहिती. आणि एखादी व्यक्ती गेली आपल्या संस्काराप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं वाईट आहे ना. दुसरा प्रश्न असा आहे की 37 फाशी 628 जन्मठेपा. मग काय मला पद्मश्री मिळाली आहे ना. त्याबद्दल काय तुम्हाला वाटतं? नाही नाही, हे बघा ज्यांना शिक्षा झाल्या ते काही माझे वैयक्तिक शत्रू नव्हते. जर माझ्यावर लोक ढसाढसा रडतात म्हणून मला ही भीती आहेच की मी जर या केसेस सोडल्या तर ते लोक काय म्हणतील, व्हिक्टिमचे लोक, व्हिक्टिमच्या फॅमिलीज की ज्यांनी मोठ्या मोर्चे काढलेत माझ्या अपॉइंटमेंट करता निश्चित करून की वी वॉन्ट उज्ज्वल निकम, आम्हाला उज्ज्वल निकमानं सरकारला सांगितलंय. मी आज हे निर्भीडपणे गेल्या काही वर्षापासून निर्भीड निस्पृहपणे हे का मी मीडियाशी समोर बोलतो, तर याला कारण असं आहे की माझ्या नियुक्त्याचा आदेश जरी सरकार काढत असला तरी त्याच्या मागे जनता जनार्दन आहे. जनतेचा रेटा असतो, जनतेचं माझ्यावरती प्रेम असतं, जनतेची म्हणून माझ्याकरता मागणी असते. आणि म्हणून मला असं आहे की निर्दोष गुन्हे असेल तर त्याला मी सोडा असा हा स्टँड घेतो. अफरोजमध्ये अल कायदाचा आतंकवादी पकडला होता, त्याला त्याला पोटा लावला होता. मी सांगितलं याला पोटा लागत नाही. आमचे पोलीस अधिकारी हे परदेशात जाऊन आले, पोटा ते ज्याला अल कायदाचा 2011 दिल्ली वॉशिंग्टन न्यूयॉर्कला हल्ला झाला तर त्यावेळेला त्याच्यानंतर पहिला भारतामधला जर अल कायदाचा कोणी संशयित असेल तर तो मोहम्मद अफरोज पकडला म्हणून. अर्थात मोहम्मद अफरोजने फक्त विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्याने जो शिक्षण घेतलं होतं हे पोटा आल्यानंतर घेतलं होतं. पोटा येण्याच्या अगोदर, सॉरी, पोटा कायदा अस्तित्वात याच्या अगोदर घेतलं होतं. मी कोर्टाला सांगितलं याला पोटा लागत नाही, काढून टाकला. ही बोल्ड भूमिका मी घेतली की मोहम्मद अफरोज हा पोटा कायद्याखाली आरोपी होऊ शकत नाही. तुम्ही कौतुक केलं माझं? नाही केलं. तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग न्यूज पाहिजे, निगेटिव्हिटी पाहिजे, नकारात्मकता, ही वस्तुस्थिती आहे. कारण लोकांना देखील तुम्ही तशी आवड निर्माण केलेली आहे की निगेटिव्हिटी कसं आहे. त्याचंच काय, गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाजारचा बॉम्बलाच झाला 25 मार्च 2003ला. एक 17-18 वर्षाची मुलीला देखील पोलिसांनी आरोप केलं होतं कारण ती आदल्या दिवशी 25 मार्चला झाला, 24 मार्चला ती त्यांच्याबरोबर आई वडिलांबरोबर होती. तिला आरोपी केलं. चार्जशीटच्या वेळेला म्हटलं हिच्यावर पुरावा कुठे. आणि ही कसं, हिला माहीत होतं की वडील आणि आई वडील बॉम्बस्फोटामध्ये करणार आहेत का काय करणार आहेत नाही म्हणे, पण ती त्यांच्यावर म्हटलं नॉलेज पाहिजे. तिला सोडून दिलं मी. तिला सोडा म्हटलं, डिस्चार्ज केलं. कोर्टाने सांगितलं डिस्चार्ज करा. कोर्टाने डिस्चार्ज केलं. त्या मुलीचं ती लग्न होऊन संसार झाली. पण कोणतीही तुम्ही प्रसारमाध्यमांनी कधी कौतुक केलं नाही, कधी तुम्ही लोकांच्या डोळ्यासमोर आणलं नाही. हे जर तुम्ही केलं असतं तर हिंदू मुस्लिम आणखी जास्त एकत्र झाले. पण तुम्ही पण सांगितलं नाही ना. मी सांगितलंय अनेक वेळा. नाही राजीव, तुम्ही त्यावेळेला होतात. मी हे अनेक वेळा सांगितलंय. काय प्रदर्शन करणं काय नाही करणं तुमच्या हातात. कसाबची बिर्याणी जास्त वेळ आली नाही. कसाबची बिर्याणी तुम्हाला आवडणारी होती ना ती बिर्याणी होती. ठीक आहे, झाले 9.
सर माझा एक छोटा प्रश्न होता विचारा की आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या केसेस लढलाय आणि तर एक तुमच्या अशी आठवणीत राहिलेली कॉम्प्लिकेटेड केस कुठली आठवते का की त्याचा तुम्हाला खूप म्हणजे अभ्यास करावा लागला आणि खूप कठीण गेली ती सोडवताना, असं काही आहे? नाही, असं आहे की प्रत्येक केस मला कॉम्प्लिकेटेड वाटत असते. कारण असं असतं, माझं जरी नॅरेटिव्ह फिक्स असलं तरी आरोपीचे वकीलही तेवढेच हुशार असतात. ते काय साक्षीदाराला क्रॉसमध्ये आणतील, कारण एक साक्षीदाराचं उत्तर चुकलं तर माझी केसला धक्का बसतो. त्यामुळे मी कोणत्याच केसला हे घेत नाही. कोठेवाडी दरोडा सामुदायिक बलात्कार प्रकरण, त्या बाया बोलायलाच तयार नव्हत्या. पण आपल्या नीलमताई गोरे त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही केस चालवा, म्हणून त्या स्वतः त्यांनी मेहनत घेतली. नीलमताई गोरेंनी खूप मेहनत घेतली होती त्या खटल्यामध्ये, त्या मुलींची समजूत काढणं, तिच्या आणि गँगरेप 3-3, 4-4 आरोपींनी गँगरेप केला. हे असे जे बघतो ना मी ऐकतो ना, शक्ती मिल गँगरेप केस मुंबईचा, आपल्या शक्ती मिल त्या फोटो जर्नलिस्टवरती अरे किती 5 मोबाईल फोन दाखवून तिच्यावरती बलात्कार. हा सगळा इन्सिडेंट कोर्टात रिकाउंट घेणं मला सहन होत नाही या गोष्टी. बरं, कोर्टामध्ये न्यायालयात या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. तुम्ही संवेदनशीलही असतात आणि मग तुम्हाला हे सगळं रिकाउंट करून घेणं हे कठीण जातं. म्हणजे मानसिक कुचंबना देखील माझी त्यावेळेला होती. मुलींकडनं हे करणं, अशा अनेक कठीण आहेत. निकम साहेब, आता मुंबईचे हिरो म्हणून तुम्ही ओळखले जातात. मी आपला सेवक, प्रधानमंत्री माझे महाप्रधान सेवक आहे, मी त्यांचा सेवक आहे. बरं, प्रश्न असा होता, नाही असं नाही, मी खरोखर सांगतो, लोकशाहीमध्ये तुम्हाला काही गोष्टी मूल्य तुम्हाला ठेवाच लागतील. नाही, बरं, प्रश्न असा होता की आता खासदार झाल्यावर तुम्ही दाऊदसाठी, म्हणजे दाऊदने भारतात त्याला आणलं झालंय. दाऊद काय करतात तुम्ही? दाऊदपेक्षा दुसरे गुन्हेगार आहेत, मी ते आता बोलत नाही. दाऊद हा आता म्हातारा, त्याला चालता फिरता येत नसेल कराचीमधून. कोणाला माहिती दाऊद कसा दिसतो? माहिती आहे तुम्हाला? किती वय असेल त्याचं? 75च्या वरचा असेल तो, आजारी आहे, अशा बातम्या आहेत. दाऊदचं कौतुक, आपल्याकडे काही मिळालं नाही की दाऊद 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 उगीच ते मोठं गुन्हेगाराचं उदात्तीकरण करू नका. पण त्याला शिक्षा तर म्हणजे आहे ना माहिती. तर परवेज मुशरफ तो आता नाही गेला, मग परवेज नाही, पण उदात्तीकरण कुठे? निकम साहेब, त्यांना भारतात आणून शिक्षा व्हावी ही तर प्रत्येक मुंबईकरांची इच्छा आहे. त्याला पाठिंबा पाकिस्तान सरकारचा आहे, कारण त्यांच्यातलं ते करार आहे. आपण फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला आर्थिक मदत दिली का? कित्येक वर्ष थोपवली होती, केवळ आपल्यामुळे. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. निकम साहेब, एकच विषय राहिलाय, निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली. मार्क सगळे देऊन हो, हे तुम्हाला जास्ती मार्क देणार आहे. बरं, चला. निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तुमचं पूनम महाजनांशी बोलणं झालंय का, किंवा त्यांनी तुम्हाला फोन केलाय? नाही, पूनम महाजनांशी मी बोलणार आहे. एकदा माझा नॉमिनेशन फॉर्म भरला की बोलेल मी, कारण साहजिक आहे त्यांना थोडंसं त्यांची इच्छा होती म्हणे, मला असं कळण्यात आलं. पण मी बोलेल त्यांच्याशी, कारण त्यांचा आणि माझा वैयक्तिक संबंध चांगला आहे. प्रमोद महाजनच्या हत्येनंतर मी त्यांच्याशी, त्या आणि पंकजा, तिला मी पंकूच बनायचो, आणि पूनम, हे दोघं माझ्याकडे नेहमी येत असत. आणि केसच्या दृष्टिकोनातून साक्षीदार गोपीनाथरावांची साक्ष मी घेतली होती. त्यामुळे मी अगोदरच या पंकजाला आणि पुन्हा सांगितलं, म्हटलं गोपीनाथरावांनी जास्त बोलायचं नाही, मी जेवढं सांगेल तेवढंच बोलायचं. त्याप्रमाणे ते वही दप्तर घेऊनच आलं, बोला गोपीनाथरावांनी, तुम्ही सांगा. असं काय करतं? नाही नाही, तुम्ही मला सांगून निरोप दिलेला आहे म्हणे तुमच्या विद्यार्थिनींनी. तर शी इज अ व्हेरी फाईन लेडी, स्पोर्टिव्ह लेडी. मी त्यांच्या काही मनात असेल गैरसमजूत दूर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. अँड मी समजू शकतो त्यांच्या या वेळेला काय भावना असतील. कोणाचा मार्क देतो मी? नाही, मला एक आणखीन असं विचारायचं होतं, तो आधी विचारायला हवा होता की तुम्ही इतक्या केसेस जिंकता, तुम्ही हरल्याची काही उदाहरण? हरलोय ना. नाही, मला असं विचारायचं होतं की म्हणजे तुम्ही ज्या जिंकणाऱ्या केसेस आहेत त्याच घेता का अवघड केसेस, असं कसं आहे की त्या तुम्ही जिंकवता? नाही नाही नाही, असं काही मी दावा करणार नाही. जिंकणं न जिंकणं ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. एक पोलीस तपास आणि दुसरी गोष्ट म्हणजे साक्षीदाराची मानसिकता. काही साक्षीदार होस्टाईल होतात, काही साक्षीदारांनी मला फसवलंही आहे, सांगतो साहेब आणि न्यायालयात होस्टाईल झाले. अर्थात मग मात्र मी ते काय करतो ते मी आता कॅमेरासमोर सांगणार नाही, पण मी तिथल्या तिथे प्रसाद देतो, मग सगळा मेसेज सगळीकडे जातो. पण तुमच्याबद्दल एक आरोप जो असतो की तुम्ही साक्षीदारांना
आता मॅनेज हा कदाचित वाईट शब्द आहे, ते करून तुम्ही केसेस जिंकता. नाही, मॅनेज म्हणजे काय, मी पढवतो असं म्हणा ना, शिकवतो. आणि शिकवणं काय वाईट आहे? कोणत्या कायद्यात लिहिलं की त्यांना पढवू नये, शिकवू नये? काय शिकवतो, पढवतो. पोलिसांपुढे जर जबाब दिला, बाबा हे बरोबर बोल, ह्याच्यात हे आहे, त्याच्यात ते आहे, हे एवढंच. आरोपींचे वकील हा युक्तिवाद करतात, ही इज ट्युटर. आता तर असं झालंय, तुम्हाला सांगतो, उदाहरण दाखवेल. या खटल्यामध्ये पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, तुम्ही ज्यावेळेला तपास घेतला त्यावेळेला उज्ज्वल निकमांची अपॉइंटमेंट झाली होती. नंतर उज्ज्वल निकमांचं मार्गदर्शन घेतलं. उज्ज्वल निकमान, अरे काय ते आयो मूर्ख आहे आमच्या? अरे तपास अधिकारी सिनियर लोक असतात, पोलीस ऑफिस असतात, इन्स्पेक्टर्स असतात. आणि उज्ज्वल निकम वाटेल तर सांगेल ते काही लिहून घ्यायला दुधखेळ आहे का? ते काहीतरी आहे आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. पण दॅट शोज की तुमची क्रेडिबिलिटी किती चांगली आहे, तुम्हाला मानतात अप्रत्यक्षपणे. निवडून जर आलात आणि संधी मिळाली तर भारताचा कायदा आणि न्यायमंत्री व्हायला तुम्हाला हो, आवडेल? नका साहेब, भांडणं काही लावू नका. तुझ्या निवडून यायचंय. पण तुम्हाला आवडेल का? नशिबात जे प्रारब्धात जे असतं ना, मला कुठे स्वप्न पडलं होतं 93ला इथे येईन मी. मला पोलीस आयुक्त कार्यालय माहीत नव्हतं, मुंबई पोलीस माहीत नव्हतं, कोणीच माहीत नव्हतं. मी लॉची प्रॅक्टिस जळगावला करत होतो. दीपक जोग आले, ते म्हणे मुंबई पोलिसांनी तुम्हाला बोलवलंय. कारण त्यावेळेला मी खलिस्तान कमांडो फोर्सची केस चालवत होतो. आयुष्याला तुमच्या कशी कलाटणी वेळ, मी सांगितलं ना, 10-15 दिवशी मला स्वप्नही पडलं नव्हतं की या राजकीय आखाड्यात येणार आहे आणि तुम्ही मला तोंडी परीक्षेला बसवणार आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत 60 पैकी 58 गुण मिळवून अतिउत्तम असे मार्क मिळवून तुम्ही उत्तीर्ण झालात, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. भावी वाटचालीसाठी धन्यवाद सर. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. हायेस्ट एक्झामिनर्सच्या कुठल्याही प्रश्नांना न घाबरता अगदी बेधडक तुम्ही तोंडी परीक्षेची उत्तरं दिलीत आणि सगळ्यात हायेस्ट स्कोररही बनलात आत्तापर्यंत जितके परीक्षार्थी आले त्यांच्यामध्ये. तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.